अकोला में कृष्णा अंधारे को लेकर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष ने एक पत्र जारी कर अंधारे की आलोचना की। साथ ही कहा कि अंधारे लोगों को गुमराह कर रहे हैं, उनकी धोखाधड़ी का शिकार न बने। विधानसभा चुनाव में बालापुर विधानसभा क्षेत्र से महायुति के उम्मीदवार होने के बावजूद एनसीपी अजित पवार गुट के जिला अध्यक्ष कृष्णा अंधारे ने नामांकन पत्र दाखिल कर चुनाव लड़ा था, लेकिन इस चुनाव में कृष्णा अंधारे की करारी हार हुई। 8 नवंबर को प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ने उन्हें पार्टी से निष्कासित कर दिया। हालांकि अजित पवार को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाने के लिए कृष्णा अंधारे ने अकोला के ग्राम देवता श्री राजेश्वर का दुग्धाभिषेक किया, जिसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष तुकाराम अंभुरे पाटिल ने एक पत्र जारी कर कहा कि कृष्णा अंधारे खुद को एनसीपी का जिला अध्यक्ष बताकर लोगों को धोखा दे रहे हैं, लेकिन कोई भी कृष्णा अंधारे के इस धोखाधड़ी का शिकार न हो, ऐसी अपील भी इस पत्र के माध्यम से की गई है। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात। त्यामध्ये महायुतीची मोठ्या प्रमाणात सत्ता महाराष्ट्रामध्ये आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी माझ्यावर अकोला जिल्ह्याची निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक लक्ष ठेवून महायुतीचेच उमेदवार निवडून यावेत ह्यासाठी मला निक्षून सांगितलं होतं। मात्र अकोला जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा अंधारे यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरला आणि अपक्ष निवडणूक लढले। त्या ठिकाणी त्यांचा अतिशय दारुण पराभव झाला। नगण्य अशी मतं त्यांना मिळाले। ते जेव्हा अपक्ष उभे राहिले तेव्हाच अजितदादांच्या सूचनेनुसार त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलं। परंतु आता महायुतीची सत्ता आल्यामुळे श्री कृष्णा अंधारे हे अकोला जिल्ह्यामध्ये मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाला भासवण्याचा प्रयत्न करतात। तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी यावर विश्वास ठेवू नये।